Viewers, you are watching Mathematics channel number collage. या प्रश्नात आपल्याला दिलेल्या सिस्टम ऑफ इक्वेशन्सची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे आणि जर इक्वेशन्स कन्सिस्टंट असतील तर ती मॅट्रिक्स मेथडनी सोडवायची आहेत. सर्वप्रथम ही दिलेली इक्वेशन्स आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून घेऊया. हा 5 लीडिंग 1 करण्यासाठी डायरेक्ट ऑप्शन काही सापडत नाही, म्हणून आपण पुढील रो ऑपरेशन्स करूया. 7r1 आणि 5r3 म्हणजे आपल्याला मिळेल पहिल्यांदा हा एलिमेंट 0 करण्यासाठी आणि हा एलिमेंट 15 करण्यासाठी पुढील रो ट्रान्सफॉर्मेशन वापरूया. r3 r1 आणि 5r2 म्हणजे मिळेल हा एलिमेंट 0, हा एलिमेंट 15, पहिला रो आहे तसाच. सेम रो ट्रान्सफॉर्मेशन p वर केल्यावर हा एलिमेंट -3, हा दुसरा एलिमेंट 45 आणि पहिला एलिमेंट 28 आहे तसाच. पुढं हा 15 0 करण्यासाठी आपण वापरूया r2 - 3/7 r1. हा एलिमेंट 0 होईल 121 - 1 आणि बाकीचं आहे तसंच. मधला एलिमेंट 33, बाकीचं आहे तसंच. पुढच्या स्टेपला हा एलिमेंट 0 करावा लागेल, त्यासाठी आपण वापरूया r3 + 1/11 r2. आपल्याला मिळेल हा एलिमेंट 0, नॅचरली हा एलिमेंट सुद्धा 0च होईल आणि हा पूर्वीपासून 0 आहेच. बाकीचे रोज आहे तसेच. खालचा एलिमेंट 0 होईल, बाकीचं आहे तसंच. पुढं पहिल्या रो साठी 1/7 r1 आणि दुसऱ्या रो साठी 1/11 r2 करूया, म्हणजे मिळेल 5 3 7 0 11 -1. बाकी आहे तसंच. 4 3 आणि 0 आहे तसाच. आता रँक ठरवूया. या कोएफिशियंट मॅट्रिक्सची रँक 2 आहे, कारण त्यात 2 नॉन झिरो रोज आहेत, हा आणि हा. तेव्हा कोएफिशियंट मॅट्रिक्सची रँक 2 मिळते. आणि जर या ऑगमेंटेड मॅट्रिक्सचा विचार केला तर त्याची रँक सुद्धा 2च आहे, कारण त्यामध्ये सुद्धा 2 नॉन झिरो रोज आहेत. इक्वल्स रँक ऑफ AM म्हणजेच ऑगमेंटेड मॅट्रिक्स 2. यावरून आपण म्हणू शकतो की ही सिस्टम ऑफ इक्वेशन्स कन्सिस्टंट आहे, पण इथं रँक R जी 2 आहे ती नंबर ऑफ अननोन्स n म्हणजेच x, y आणि z 3 यापेक्षा लहान आहे. त्यामुळं या सिस्टम ऑफ इक्वेशन्सला इन्फिनिटली मेनी सॉल्युशन्स आहेत. आता ही सॉल्युशन्स आपल्याला पॅरामीटर्सच्या स्वरूपात लिहावी लागतील. त्यासाठी या मॅट्रिक्स इक्वेशन वरून आपण 2 इक्वेशन्स लिहूया. 5x + 3y + 7z = 4 आणि 11y - z = 3. इथं आपल्याला z साठी t हा पॅरामीटर ठेवावा लागेल. त्यामुळं हे दुसरं इक्वेशन होईल 11y - t = 3, y = 3/11 + t/11. आता ही y ची व्हॅल्यू या पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवूया. यामध्ये लिहूया 5x + 9/11 + 3t/11 + 7t = 4. 5x होईल 35/11 - 80/11t आणि शेवटी x मिळेल. इथे लिहूया 7/11 - 16/11t. तेव्हा आपलं सोल्युशन असेल x आणि y च्या या 2 व्हॅल्यूज आणि ही z ची व्हॅल्यू t या पॅरामीटर मध्ये. आता एक इनकन्सिस्टंट सिस्टम ऑफ इक्वेशन्सचं एक्झाम्पल बघूया. प्रथम दिलेली इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत का हे शोधायचं आहे आणि त्यानंतर कन्सिस्टंट असतील तर पुढे ती सोडवायची आहेत. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम दिलेली इक्वेशन्स मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहूया. या दोनच्या ठिकाणी आपल्याला लीडिंग 1 तयार करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम r1 - r2 करूया. पहिला रो होईल -1 -4 10, बाकीचं आहे तसंच. पहिला एलिमेंट -8, बाकीचं आहे तसंच. आता हा लीडिंग -1 +1 करूया. त्यासाठी -r1 करूया, म्हणजे होईल पहिला रो 1 4 10, बाकीचं आहे तसंच. पहिला एलिमेंट 8 होईल. आता या लीडिंग 1 खालचे हे 2 एलिमेंट्स 0 करायचे आहेत. त्यासाठी वापरूया r2 - 3r1 आणि r3 - 2r1. हवे असलेले 2 एलिमेंट्स 0 झालेच. त्याचबरोबर दुसऱ्या रो मधले उरलेले एलिमेंट्स
-11 आणि 27 आणि तिसऱ्या रो मध्ये 11 आणि -27. पहिला रो आहे तसाच 1 4 -10. माफ करा, इथं -10 असेल. दुसरा एलिमेंट -11, तिसरा 5 आणि पहिला 8 आहे तसाच. आता हा 11 आणि हा -27 झिरो करायचा आहे. त्यासाठी ऑपरेशन्स करूया. R3 प्लस R2. तिसरा रो 0 होईल. पहिला दुसरा आहे तसाच. तिसरा एलिमेंट 5 होईल. 8 आणि -11 आहे तसंच. आता या कोएफिशियंट मॅट्रिक्समध्ये नॉन झिरो रोजची संख्या 2 आहे. 1 आणि 2. त्यामुळे या कोएफिशियंट मॅट्रिक्सची रँक होईल 2. पण या पूर्ण ऑगमेंटेड मॅट्रिक्समध्ये 3 नॉन झिरो रोज आहेत. त्यामुळे त्याची रँक असेल 3. कोएफिशियंट मॅट्रिक्सची रँक ही ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या रँक बरोबर म्हणजे 3 बरोबर आहे. याचाच अर्थ ही सिस्टीम ऑफ इक्वेशन्स कन्सिस्टंट नाही, तेव्हा याचं सोल्युशन असणारच नाही. किंवा यावरून आपण जर इक्वेशन लिहिलं तर तिसरं इक्वेशन मिळेल 0x प्लस 0y प्लस 0z इक्वल्स 5, जे ॲब्सर्ड आहे. म्हणजेच 0 इक्वल्स 5 हे असत्य आहे. यावरून सुद्धा आपल्याला सांगता येते की ही सिस्टीम ऑफ इक्वेशन्स कन्सिस्टंट नाही. तर अशा प्रकारे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्सची कन्सिस्टन्सी कशी बघायची, त्यांची रँक कशी शोधायची आणि रँक आणि नंबर ऑफ अननोन्स यांच्या आधारे त्यांची सोल्युशन्स कशी काढायची, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. एक गोष्ट सांगायची राहिलीच, जेव्हा इक्वेशन्स कन्सिस्टंट नसतात तेव्हा त्यांचं सोल्युशन सुद्धा असत नाही. तेव्हा या सिस्टीम ऑफ इक्वेशन्सचं सोल्युशन असणार नाही. Viewers, if you like this video, please like, share and subscribe this channel. Number Collage. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.